जो आता मी रायडिंग जॅकेट घेतो तो रिसायकल प्लास्टिकपासून बनला आहे आणि 600D. सो प्रणाम, नमस्ते, वेलकम, दिस इज पेंटर, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हलिंग विथ पेंटर. सबसे पहिले तो हॅपी इंडिपेंडन्स डे, स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना माझ्याकडून. तर मी आज आलेलो आहे रॉयल एनफील्डच्या शोरूममध्ये बिकॉज मी आज घेतो एक नवीन रायडिंग जॅकेट माझ्यासाठी. तर बघूया मला कोणता रायडिंग जॅकेट आवडतो आणि माझ्या मागेच आहे रॉयल एनफील्डचं शोरूम. तर बघूया आता मला कोणता रायडिंग जॅकेट आवडतो आणि मी कोणता घेणार, त्यासाठी पूर्ण हा ब्लॉग बघा. तर जाऊया रॉयल एनफील्डच्या शोरूममध्ये आणि बघूया कोणता रायडिंग जॅकेट मला आवडतं. आता तो पहिला घेतला तो M होता आणि हा S आहे. तर ही एकदम परफेक्ट साईज होते मला बघा. ओ ये तर आता ही साईज बघून मला एकदम परफेक्ट बसलेली आहे हाता वगैरेला, एकदम कम्फर्टेबल आहे. तर आता बघूया त्याची प्राईस काय होते. त्याची प्राईस काय आहे, प्राईस नाही दिलं पण हा एकदम परफेक्ट आहे. तर त्यांना आता आपण विचारूया की याचे लेवल्स वगैरे कोणते आहेत आणि काय आहेत ते. आणि तुझं लेवल 2च आहे, चेस्ट आहे, एल्बो, आर्मर्स, बॅक सगळं लेवल 2च आहे. आणि रॉयल एनफील्डचे आहेत ना सर्व आरीचे ओरिजिनल्स आहेत. तर आता मी सध्या आरीकडे वळतो आहे हळूहळू. म्हणजे ग्लव्स पण रॉयल एनफील्डचेच आहेत, आता रायडिंग जॅकेटसुद्धा रॉयल एनफील्डचेच आहे. आता फ्युचरमध्ये बघूया. तर मला नक्की सांगा कमेंट्समध्ये तुम्हाला हा कसा वाटला रायडिंग जॅकेट. ये जो फैब्रिक है ना, ये कॉटन है. इसमें कैसा है कि ये वाइट रहेगा तो पूरा गंदा दाग लगेगा, वहाँ पे रुक जाएगा. तो ये आपको गंदा जरा भी नहीं होगा. वॉश करेंगे तुरंत ऑन द स्पॉट निकल जाएगा. ये रिसाइकल प्लास्टिक से बना. ओके, थँक्यू. जो आता मी रायडिंग जॅकेट घेतो तो रिसायकल प्लास्टिकपासून बनला आहे आणि 600Dचा त्याला हे आहे, डेनियर स्टार त्याला बोलतात ना ते आहे. आणि लेवल 2चे सर्व आर्मर, चेस्ट, बॅग सर्व आरीचे आहेत. तर मी आता फायनल करतो, तोच कलर फायनल करतो. बाकी एक ब्लॅक आणि फ्लोरेसन होता पण तुम्हाला एवढा काही जमला नाही. हा कलर थोडा डिसेंट वाटतो आहे, तर तोच कलर मी घेतो आहे. त्यांनी मला आतमध्ये ओळखलं, तो थोडासा डिस्काउंट प्राईस मिळाला. जॅकेट आहे 8,000चा पण तो मला अराऊंड 6,000मध्ये मिळाला. म्हणजे एक चांगली डील मिळाली मला ओळख झालीमुळे. आणि आज मी खूप जास्त हॅप्पी आहे. आणि आता मी हळूहळू रॉयल एनफील्डकडे वळतो आहे. काय माहीत नाही, ग्लव्स पण घेतले, आता रायडिंग जॅकेटसुद्धा घेतले. आता हळू काय माहीत बाईक समज रहे हो काय आता माहीत नाही काहीच. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, छोटा सिम्पल कसा वाटला मला नक्की सांगा. आणि ब्लॉग मी कसा मराठीत करू या आपले हिंदी मराठी मिक्स कसा करू तेही मला सांगा. त्यानुसार मी ब्लॉग बनवेल आणि मला एक मोटिवेशन मिळेल की माझ्या ऑडियन्सला किंवा माझ्या फॅमिलीला ब्लॉग बघायला कसा आवडतो आणि कोणत्या लँग्वेजमध्ये जास्त आवडेल, त्यानुसार मी ब्लॉग शूट करेल. आणि एक पुढच्या महिन्यात एक राईड होणार आहे, माझी मोठी राईड, माझी पहिली मोठी राईड होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही वाट बघा. आणि ब्लॉग आता सध्या तरी नियमित टाकायचा मी प्रयत्न करेल. तर तुमचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम असंच द्या. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, सायोनारा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.